मित्रांनो, चला आज आपण अजून एक पेनी स्टॉक बघणार आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला हा जो पेनी स्टॉक सांगणार आहे ह्याचा व्हिडिओ मी जवळपास 10-12 दिवसाखाली टाकलेला होता. तो तुम्ही बघून घ्या, कारण मी टाकण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही हा पेनी स्टॉक डबल बाय करावा, किंवा तुम्ही ते वॉच लिस्टला लावला असेल तर तो कुठून ओपन झाला होता आणि कुठपर्यंत गेला होता हे पाहण्यासाठी एक स्टडी आहे की आपण घेतलेला स्टॉक कुठपर्यंत जातो आणि कुठपर्यंत येतो, ह्याची एक स्टडी आहे. आणि तुम्हाला ते चांगल्या ठिकाणी बाय करायची जर असेल तर तो कुठल्या ठिकाणी बाय करता येईल अशासाठी मी हा तुम्हाला पेनी स्टॉक सांगत आहे. तर तुम्ही मित्रांनो, ज्या पेनी स्टॉकमध्ये मी सांगितलेलं आहे त्या पेनी स्टॉकमध्ये तुम्ही आतापर्यंत ज्यांनी कोणी वॉच लिस्टला व्हिडिओ बघत असतील, करत असतील, त्याचं ऑब्झर्वेशन करा. त्याच्यामध्ये काय मुवमेंट होतात हे नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये टाकत चला, कारण की अशा कमेंटमध्ये टाकल्यानंतर मलाही लक्षात येईल की तुम्ही वॉच लिस्टला लावलेला आहे, तुम्ही पाहतायत नाही काय करतायत, ह्या गोष्टीचं मला लक्षात येतं. आणि तुम्हाला कोणते अजून कशा प्रकारचे पेनी स्टॉक हवे आहेत तुमच्याकडं, कोणाकोणाला कसं. आता मला असं ऑब्झर्वेशन झालं की काही जणांकडं खूप कमी पैसे असतात की बाबा सर 1000 रुपये आहेत किंवा 2000चं आहेत, मी आता त्याला कसं करू, काय करू, एवढ्या ह्याच्यामध्ये कमी क्वांटिटीमध्ये पेनी स्टॉक मिळू शकतो का. 1000 रुपये 500 रुपयामध्ये पण पेनी स्टॉक मिळू शकतो, परंतु तो लॉंग टर्मसाठी ठेवावा लागेल. तुम्हाला लगेच मी आता टाकले मला पैसे मिळतील असं कधीही होत नाही. लॉंग टर्मसाठीच तुम्हाला ठेवावं लागेल. लॉंग टर्म तुमचं 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल, 3 वर्षाचा असेल किंवा 5 वर्षाचा पण असेल, कितीही असू शकतं. तसं काही नाही. तुम्हाला त्यानं बेनिफिट द्यायला जर चालू केलं तर त्यानं वर्षभराच्या आतही बेनिफिट देऊ शकतं, असं काही नाही. पण जास्तीत जास्त 50%च तुम्ही बेनिफिट जर भेटलं किंवा 100%, 50%च्या वर जर गेलं तर 70%, 80% जवळपास आलात तर तुम्ही त्याला प्रॉफिट बुक करून घ्या. 100% असेल तर 100%पैकी तुम्ही प्रॉफिट बुक करून घ्या आणि तेच प्रॉफिट बुक घेतलं त्याच प्रॉफिट बुकवर तुम्ही परत पुन्हा काय करा की स्टॉक घ्यायला चालू करा. तर अशा पद्धतीनं चला आपण आज जो कोणता तुम्हाला मी स्टॉक सांगणार आहे त्याचं तुम्ही मागं मी त्याला व्हिडिओ टाकलेलाच आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहतच असताल अशी मी अपेक्षा करतो आहे. आता जो मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तो व्हिडिओसुद्धा जुनाच आहे आणि तो मागच्याच व्हिडिओमधला आहे, परंतु तुम्हाला माझा एक उद्देश आहे सांगण्याचा की मोमेंटम काय असतं हे एक आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर चला आता आपण सर्च करूया की तो कोणता स्टॉक आहे. तो इम्पॉवर इंडिया तर हा एक स्टॉक आहे. हे जे तुम्ही जर यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल दुसरीकडं पण त्याची रेंज काय आहे, कोणत्या म्हणजे प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं सांगत असतं. तर आज 2.93 पैशाला आहे. आणि विशेष पैसे म्हणजे कसं आहे मित्रांनो, हे 2% अपर सर्किट होतं, आता ह्याला 5% अपर सर्किट केलेलं आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की हा तुम्हाला कुठं 2 रुपये 20 पैसे, 2 रुपये 20 पैसे ते 2 रुपये 80 पैशामध्ये कुठंही तुम्हाला बाय करायला जर भेटत असेल तर तुम्ही त्याला थोडक्यात कमी पैशामध्ये जास्त क्वांटिटी घेऊन बाय करू शकता. कारण की हा स्टॉक कमीत कमी 4 रुपयाच्या जवळपास गेलेला होता आणि 4 रुपयापासून तो आता परत येतो आहे. तर तुम्हाला जर समजा 2 रुपये 20 पैसे 2 रुपये 80 पैशाला भेटत असेल तर 4 रुपये 80 पैसे असं तुम्हाला करून तो 50% किंवा 100%च्या रिटर्नमध्ये द्यायला तयार आहे. तर तुम्हाला कमी पैशामध्ये सुद्धा चांगल्या क्वांटिटी मिळतात. किंवा तुम्ही 1000, 12,000, 2000ची क्वांटिटी घेतल्या तर तुम्हाला 2000ची क्वांटिटी घेतल्या तर तुम्हाला जवळपास 800-900 क्वांटिटी मिळू शकतात. तर 500च्या वर क्वांटिटी असणं किंवा तुम्हाला बेटर चांगल्याच, कारण की जर तो वाढत गेला आणि चांगल्याच 10च्या पुढे गेला किंवा 11च्या पुढे जर गेला तर तुम्हाला तो चांगलाच बेनिफिट देतो. आता बघा ह्याचं प्रिव्हियस क्लोज आहे 3 रुपये 8 पैसे, ओपन झालं 2 रुपये 93 पैशाला, लो आहे 2.93 पैसे आणि हाय पण 2.93 पैसे. तर आता उद्याचं लोअर सर्किट किती आहे, 2 रुपये 79 पैसे आहे आणि 3 रुपये 7 पैसे आहे. हे त्याचं उद्याचं अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट आहे. तर फंडामेंटली तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकूनच देईल. इम्पॉवर इंडिया ही एक टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स आहे. तर तुम्हाला एक लक्षात घ्या, कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस, ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ही काम करते. तर ही एक कंपनीमध्ये कसं ह्याच्यात माझ्या माहितीच तुम्ही ह्याला पाहिलेलं तर आहे, त्याच्यामध्ये डेप्थ नाही आहे, लोन नाही आहे ह्याच्यामध्ये, हे विशेष आहे म्हणजे. आणि 1 इयरमध्ये 962% रिटर्न दिलेला आहे. 1 मंथमध्ये ह्यावेळेस मात्र मायनसमध्ये आहे. पण तुम्हाला चांगली गोष्ट आहे की तुम्हाला तो खालच्या लेवलनं मिळतो आहे आणि तुम्हाला चांगल्या कमी पैशामध्ये मिळेल आणि तो तुम्हाला चांगल्या ठिकाणी सेल पण करता येईल. इथं इव्हेंटमध्ये काही आहे का अजून विशेष पाहूया. तर इव्हेंटमध्ये पण काही नाही आहे, न्यूजमध्ये पण काही नाही आहे. तर तुम्हाला हा मला दाखवण्याचा उद्देश असाच आहे की मित्रांनो, एमपॉवरला तुम्ही कमी पैशामध्ये खाली बाय करा, चांगल्या 500-1000 क्वांटिटी घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही वेटिंग वॉच करा, तुम्हाला चांगलाच बेनिफिट देऊन जाईल.
तुम्हाला मी आजही सांगतो आहे, डबल सांगतो आहे, पण तुमचा व्ह्यू लाँग टर्मचा असला पाहिजे. अशा पद्धतीने मी हा तुम्हाला स्टॉक सांगत आहे. तुम्ही पण थोडंसं मनी कंट्रोलवर जाऊन इम्पॉवरबद्दल, लोन किती आहे, त्याला एफ आयज किती आहे, DIs इन्स्टिट्यूशन किती आहेत, आपले प्रोमोटर होल्डिंग किती आहे, हे सगळं तुम्ही चेक करत चला. कारण तुम्ही ह्या गोष्टी जरी नॉलेज घेतलं तर तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला माहीत होतील, बेसिक नॉलेज मिळून जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही स्टॉक घेत जाताल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा इम्पॉवरचा स्टॉक सांगितलेला आहे. तसेच माझ्या ज्या व्हिडिओमध्ये जे कोणी नवीन असतील त्यांना शेअर करा आणि बेल आयकॉनचे क्लिक करा, जेणेकरून नोटिफिकेशन त्यांना येत जाईल आणि कमेंट्स करायला सांगत चला मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.